केरळ ट्रिपसाठी प्लॅन करताय? मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. पहिल्या दिवशी पुण्याहून आम्ही इंडिगोनी त्रिवेंद्रमला निघालो. पुणे ते बेंगलोर फ्लाईट डिले झाल्यामुळे आणि बेंगलोरला लेओव्हर असल्यामुळे आम्हाला त्रिवेंद्रमला पोहोचायला खूप उशीर झाला. रात्री उशिरा आम्ही वर्कलाला पोहोचलो. वर्कलामध्ये देशादन क्लिफ रिसॉर्टमध्ये आम्ही स्टे केला. हे रिसॉर्ट वर्कला बीचपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही स्विमिंग पूलमध्ये थोडी मजामस्ती केली आणि ब्रेकफास्ट करून जटायू अर्थ सेंटर पाहायला निघालो. वाटेत रबराचे मळे तसेच कच्चा रबर कसा दिसतो हे पाहायला मिळालं. जटायू अर्थ सेंटरला पोहोचल्यानंतर आम्ही केबल कारने जटायू शिल्पाजवळ पोहोचलो. जटायू शिल्पाची एंट्री फी 500 रुपये प्रतिव्यक्ती असून त्यानंतर आम्ही वर्कला क्लिफला गेलो. पाऊस पडल्यामुळे तसेच भरतीमुळे वर्कला बीच, ब्लॅक सँड बीच आणि कापिल बीच बंद होते. मग आम्ही पापनासम बीचवर सूर्यास्त पाहत थोडा वेळ स्पेंड केला. वर्कलामध्ये नाईट लाईफ एन्जॉय करायला भरपूर बीच व्ह्यू कॅफे आहेत, जिथे लाईव्ह म्युझिकचा आनंद घेत तुम्ही लोकल पदार्थांचा आणि मेनली माशांचा आस्वाद घेऊ शकता. पुढील भागांसाठी आमच्या या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ केरळ ट्रिपचं प्लॅनिंग करणाऱ्या तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.